वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला। इथं मी शेळीचा बारीक गोटा करून घेतलाय बघा। सिंपलमध्ये लाकडां करून घेतले। आता कसं आहे सगळेजण, मी बरं आहे, तुम्ही कसं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणलं मी। चला तर आज तुम्हाला मी काय सांगणार आहे बघा। एवढं तत्पर्यंत एवढं सगळं गोटा करून घ्यायचं आहे। जाळ्या आणायच्या आहे, अजून आणलं नाही म्हणून उगूच हे लाकडानं करून घेतले बघा। तर का आणि जाळ्या आणायला सुरुवात करायला सगळं आधीचं भांडवल कुठनं आणायचं म्हणून मी सिंपलमध्ये लाकडाचं तेवढंच करून घेतले। लाकडाचं तेवढं करून घेऊन उगूच हे केलंय आणि पुढं झाल्यावर बघूया। आणि शेळ्या वाढलं तर काय होते, जाळीतून आणून बांधायचं होते, काय होते चालते तवा आणि जाळी आणून मोठं करायला येते। आता एक 4 आहे ते उगच कशाला, आधी सिंपलमध्येच करायचं। कुठलं पण काम असलं तर आधी सिंपलमध्ये केलं तर सगळं ते कामाचा अनुभव पण होते आणि पुढे जाऊन काम पण यशस्वी होते। म्हणून आधी सिंपलमध्ये करून घ्यायचा अनुभव पाहिजे माणसाला आधी काम करण्याचा। लसणला आता बागमध्ये चाललोय मी, बागेत जरा काम आहे म्हणून चाललोय बागेत आज काही काम करायचं आहे तुम्हाला सांगतो। चला तर आता जाऊया तिकडे द्राक्षीमध्ये। आज तुम्हाला काय काम करायचं ते सांगणार आहे म्हणलं तर द्राक्षीमध्ये गडचक थिनिंग कशा पाय करून घ्यायचं तेच सांगणार आहे तुम्हाला। चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये द्राक्षीमधलं थिनिंग करण्याचं आणि व्हिडिओ करतो म्हणून। ते थिनिंग करायचं अजून 15 दिवस जाऊ दे ते म्हणा लागले ती ह्यानी। तर का तुम्हाला थिनिंग म्हणजे काय, कसं करून घेते ती थिनिंग, कशा पाय करून घ्यायचं ते सांगणार आहे बघा। थिनिंग म्हटलं तर ते गड गच्च झालं असते, गच्च होऊन उद्या मार्केट करताना लवकर मार्केट होईना, माझे आतमध्ये रॉटिंग होते ती, म्हणून आम्ही थिनिंग करून घ्यायला पाहिजे। नाहीतर माल टिकत नाही, लवकर रॉटिंग झालं तर लवकर गडबडीनं द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही थिनिंग करून घ्यायला पाहिजे। घड गच्च झालं म्हणजे रॉटिंग होते, त्या आतमध्ये रॉटिंग झालं तर गड बाद होते आणि झाडात टिकत नाही गड, म्हणून गच्च झालेलं घड तेवढंच रॉटिंग करून घ्यायचं। रॉटिंग होते ते म्हणून गच्च झालेलं घड तेवढंच थिनिंग करून घ्यायचं। आणि कशा पाय म्हणलं तर ते झाडात थिनिंग करून घेतलं तर आतमधले गच्च झालेलं घड सगळं, आतमधलं सट सगळं काढून घेतलं तर ते घड व्यवस्थित होते आणि आतमध्ये गच्च होत नाही, रॉटिंग होत नाही, म्हणून थिनिंग करून घ्यायचं। आता दाना जरा फुगा लागले ती तसंच, आणि दाना लई फुगलं तर आतमध्ये घड गच्च होते आणि ते थिनिंग नाही केलं तर रॉटिंग होते ती, म्हणून थिनिंग करून घ्यायचं। भुरी यायला लागले बघा, एक आता वारा सुटा लागले, वाईट वाऱ्याला बुरी येते ते बघा। असलं बुरी म्हणलं तर काय बघा, एका गडाला पडले बघा ही बुरी बघा, हे दाण्याला बुरी आले बघा। असलं बुरी म्हणलं तर असं येते बघा। हे दाण्याला आले बघा आता बुरी। ते बुरी म्हणलं तर आता वाईट वारं सुटा लागले की नाही, ते बुरी यायला लागले, ते पण औषध मारून घ्यायचं आहे आता। बुरीवरचं पण वाईट वारं सुटलं तर ते येते ती बुरीचं पण औषध मारून घ्यायचं आहे। आतमधलं असलं पिवळं झालेलं असं पानं काढून घ्यायचं आहे। वारा खेळत नाही म्हणून आतमध्ये पिवळं होते ते मोडून काढायचं।
घड गच्च असलेलं आतमधलं थिनिंग करून घ्यायला पाहिजे बघा. दाणा काढायचं आतमधलं असलं, नाहीतर सगळं गच्च होते तिथे. ते अजून एक 8 दिवस सोडून थिनिंग करून घ्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी कसं थिनिंग करून घ्यायचं, मग कशा पद्धतीने. म्हणून माझं व्हिडिओ कसं वाटलं, थँक्यू, ऑल द बेस्ट, नमस्ते. माझा व्हिडिओ सबस्क्राईब करून घेऊन बघा. थँक्यू.